1851 शुक्रराम समग्राम सूर्यास्तानंतर बाळाचा जन्म झाला व आम्ही त्यांचे नाव शोभा ठेवले. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. सुलतानांना तुमचा काय जन्माला आला? वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचे लागते, वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचे लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणी मस्तक माझे सदैव झुकते. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर मोगलांचा तो बाब होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखव आणि कोणी नडला तर त्याला मराठीची जात दाखव. राष्ट्रीय क्रांतिकारक असा ही मर्द मराठीची मुलगी आहे. ही मर्द मराठीची मुलगी आहे. ज्या कुणाची हिंमत असेल तर त्याने एका मुलीवर मराठी मेरी झाशी नाही दूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. ते विना मती गेली, मती विना तिथी गेली, मती विना तिथी गेली, तिथी विना गती गेली, तिथी विना गती गेली, गती विना नित्य गेले, गती विना नित्य गेले, नित्य विना भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणवत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. इतके सांगूनही लोक जर गोवांच्या नादी लागत असतील तर त्यांना काय म्हणावे? जगाचा कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टावी ते उपकारे. या उक्तीतून आपण असे दिसून येते की जगाच्या कल्याणासाठी संत आपल्या देहाने ते झिजत असतात. स्त्री शिक्षण नव्हते तर डॉक्टर शिक्षण कसे मिळणार? पण लढले जगले आणि अमेरिकेत जाऊन डॉक्टर पदवी घेतली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण ही एक ऊर्जा आहे, ती प्राप्त झाली म्हणजे संघटित. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण ही एक ऊर्जा आहे, ती प्राप्त झाली म्हणजे संघर्ष. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीफ. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे. भारताचा इतिहास जर का आपण पाहिला तर साध्वीचे अश्रू अणुशक्तीपेक्षाही शक्तिमानात असतात असे आपल्याला दिसून येईल. सीतामाईच्या अश्रूंनी रामायण घडले, द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले, वहिनींच्या अश्रूंनी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. राघव राजा राम पतित पावन. आजादी दूंगा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजाद दूंगा. उड़ान कल्पना से परे की, नील गगन आकाश को छूने की, सपनों की चुनौती को स्वीकारने की, इन सपनों को वास्तविक रूप देने वाली देश की बेटी अंतरिक्ष परी कल्पना चावला थी.